सध्या 13 मे 2024 रोजी आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन आपल्या सावदा शहरातील 23 मतदान केंद्रावरती होणार आहे। आपल्या घरातल्या जसं सीओ साहेबांनी सांगितलं, घरातले व्यक्ती असतील, नातेवाईक असतील, या सर्वांना आपण आपल्या मार्फत सर्वांना मतदानाचं एक आवाहन करायचं आहे की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि लोकशाहीची जी आपण ही करतोय, आपण आपल्या लोकशाहीला वाढीस नेतोय, तर ते आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे त्याच्यामध्ये। आणि भारत निवडणूक आयोगाकडील सूचनानुसार एखाद्या व्यक्तीकडे जर मतदान ओळखपत्र नसेल किंवा कोणतेही कागदपत्र वगैरे यापैकी कोणताही कागदपत्र सादर वगैरे केलं तरी पण तुम्ही मतदान करू शकता। असं घाबरून जायची गरज नाही की मतदानचा तुमच्याकडे एक जो कार्ड असतो, मतदान कार्ड आहे, तर तो नाहीये, म्हणून त्या भारत निवडणूक आयोगाने आपल्यासाठी 12 वेगवेगळे पुरावे आपण सादर करून आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतो। तर मी मतदानाचे जे आवश्यक कागदपत्र आहेत ते आपणास वाचून दाखवतो। मतदान कार्ड किंवा पुढचं जे आहे पासपोर्ट दाखवूनही तुम्ही मतदान करू शकता। वाहन चालक परवाना, केंद्र राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे ओळखपत्र, बँक पोस्ट द्वारा वितरित छायाचित्र असलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्टर जनरल ऑफ इंडियाचे द्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगाचं नियमित जॉब कार्ड, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन कागदपत्र, माननीय आमदार, माननीय खासदार यांना देण्यात आलेले अधिकृत सरकारी ओळखपत्र, आधार कार्ड, विशिष्ट विकलांगता आयडी, UDID कार्ड म्हणतो आपण त्याला, आणि सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत निर्गमित करण्यात आलेले ओळखपत्र, हे आपण यापैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावरती दाखवून तिथे मतदानाचा हक्क बजावू शकतो। सावदा नगर परिषदेच्या मार्फत आठवडे बाजार, आता पुढील जे 2 आठवडे बाजार आहे मतदानाच्या कालावधीपर्यंत, ते तिथे आपण मतदान सुविधा केंद्र आयोजित करतोय। तिथे सर्व आपले मतदान केंद्राचे जे BLO असतील, शिक्षक कर्मचारी जे BLOचं कामकाज करतात ते असतील, आपले नगर परिषदेचा स्टाफ असतील, आपलं मतदान हे कोणत्या मतदान केंद्रावरती आहे हे आपल्याला समजणार आहे त्यामार्फत, आणि त्यानंतरच तिथे आपण जाऊन मतदान करायचं आहे। आता परवाचा जो आठवडे बाजार आहे तिथे पण आपण सकाळपासून कॅम्प वगैरे लावतोय। त्याच्या पुढील आठवडे बाजारच्या दिवशी पण कॅम्प लावणार आहे, आणि आपलं मतदान कार्ड नसेल तरी नावामार्फत किंवा मोबाईल नंबर वगैरे जरी रजिस्टर असेल तुमचा, तरी पण तुम्ही तो आमच्याकडे सादर करून तुमचं मतदान सावदातील कोणत्या मतदान केंद्रावरती हे आपण चेक करून आपण त्या संबंधित मतदान केंद्रावरती जाऊन मतदानाच्या दिवशी मतदान करू शकतो।